नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहेत आज केरळा या गावी क्रिकेट खेळण्यासाठी। वयाची 35 गाठली तरी आमचा क्रिकेटचा छंद काही सुटत नाही। निसार मुन्ना आणि आम्ही चाललो आहे केरळा या गावी क्रिकेट टूर्नामेंट भरलेला आहे। आम्ही आता सिल्लोडमध्ये आहे। नीलम हॉटेलजवळ एक फेमस चहाचा हॉटेल आहे। चहा घ्यायची होती पण निसार म्हणे लवकर मॅच सुरू होणार आहे म्हणून काही थांबला नाही आणि लगेच आम्ही सनाना पिरिरी निसार गाडी चालवत राहिला आणि शहर क्रॉस केले। आम्ही सिल्लोड शहर क्रॉस केले व रोडाचे काम चालू असल्यामुळे खूप धूळ डोळ्यामध्ये जात होती। तिघांनी आम्ही सनग्लासेस लावलेले होते व गप्पा गोष्टी रंगत आम्ही बाईकवर निघालो। पुढे तुम्हाला लगेच मी दाखवणार आहे। आपण ग्राउंडवर जाणार आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये। तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा व सबस्क्राईब करा व सपोर्ट करा या ब्लॉगला। हा पूर्णा नदीचा पूल आहे, पूल क्रॉस करत आहे आम्ही। नदीमध्ये पाणी तर काही राहिलेलं नाही आता, पण आता काय हिवाळा चालू आहे। आता अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण ग्राउंडवर जाणार आहे व ग्राउंडवर गेल्यावर ग्रामीणचे टूर्नामेंट कसे असतात मी तुम्हाला दाखवणार आहे। ग्रामीणमध्ये कसे क्रिकेट खेळले जाते। क्रिकेटचा खूप छंद आहे इकडं। हा आम्ही केरळा फाटा क्रॉस केला व अवघ्या काही सेकंदामध्ये आपण ग्राउंडवर जाणार आहोत। ग्राउंडवर मी तुम्हाला दाखवणार आहे पिच कशी असते, मातीची असते की सिमेंटची असते ग्रामीणमध्ये बनवलेली। आम्ही आता हा केरळा गावी हा ग्राउंड आहे। आता आपण ग्राउंडवर आलो आहोत। बघूया पिच कशी आहे, काय आहे। टीम इथं बसलेली आहे डोंगरगावची। अगोदर आमच्या पुढे आलेले हे खेळाडू आहेत। लगेच हातात बॅट घेतली आणि पिचवर गेलो आणि बघितलं ही पिच बॅटिंगसाठी अनुकूल आहे की बॉलिंगसाठी। तर हा सिमेंट पिच आहे, पाटा पिच आहे। ही बॅटिंगसाठी चांगली आहे आणि बॉलिंगसाठीही चांगली आहे। लगेच चिंचोली आणि डोंगरगावमध्ये टॉस झाला। टॉस वसीमने जिंकला आहे। आता बघूया वसीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतो की बॉलिंग करतो। बघूया कप्तानचं काय निर्णय घेणार आहे। आपल्या सहकार्यासोबत चर्चा करेल व नंतर तो निर्णय घेईल। आता त्या चर्चा करतोय सहकार्यासोबत। बघूया काय निर्णय घेतो, बॅटिंग करतो की बॉलिंग करतो। कारण जो टॉस जिंकतो त्याच्या मनावर असतं काय घ्यायचं आहे, बॉलिंग करण्या अगोदर की बॅटिंग करण्या अगोदर। आणि सर्वांनी एका राऊंडमध्ये उभं राहून सनी चर्चा केली, प्रार्थना केली व त्याच्यामध्ये बॉलिंग घेणार की बॅटिंग घेणार व त्यांनी बॉलिंग घेतली व पहिलाच ओव्हर त्यांनी जावेदला दिला। जावेदने मी चांगली बॉलिंग, सर्व बॉलरांनी चांगली बॉलिंग केली व फक्त 51 रनावर रोखले चिंचोली संघाला। त्यानंतर शाहरुख आणि वसीम लगेच बॅटिंग करण्यासाठी गेले कारण 52 रन लागत होते। 6 ओव्हरमध्ये 52 रन पाहिजेत होते डोंगरगाव संघाला। दोघेही गेले चांगले, दोघांनी चांगल्या प्रकारे रप्पारप शॉट खेळले व शाहरुख आऊट झाला। निसार आणि वसीमने मॅच जिंकत परत आले। खेळाडूंनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले। सर्वांनी सबस्क्राईब करा व